केवळ नवाब मलिकांचंच वावडं कशामुळं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांच्यावर जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी टाकली, तर मग मात्र महायुतीला ह्या अजित पवारांचा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच युतीमध्ये नकोय. म्हणजे नवाब मलिक यांचं वावडं नेमकं या महायुतीला कशामुळे आहे आणि त्या महायुतीच्या चौकटीत एकमेव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे नेते नवाब मलिकच का बसत नाहीत? त्यांच्यावर देशद्रोहाचे म्हणजे अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा जो आरोप झाला, म्हणजे देशद्रोहाचा आरोप झाला, म्हणून भाजपला त्यांना नको वाटतं किंवा महायुतीमध्ये त्यांचा समावेश नको असं म्हटलं जातंय का? हा आधार आहे का? का त्यांनी भ्रष्टाचार केला म्हणून तो असा भ्रष्टाचारी माणूस आमच्या महायुतीमध्येच नको म्हणून त्यांचं खऱ्या अर्थानं या महायुतीला वावडं? मग जर असं असेल तर मग हे जे इक्बाल मिर्ची नावाचा जो कोण होता, तो दाऊद इब्राहिमचा एक प्रमुख सहकारी म्हणून सांगितला गेला होता आणि त्याचीच जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीच्या संबंधित खरेदी काही केली असा आरोप झाला आणि ते जे वरळीचं शिजे हाऊस जे आहे ते त्याचे काही मजले 2 मजले ईडीनं हे केले होते, अटॅच केले होते. ते प्रफुल्ल पटेल, म्हणजे जर प्रफुल्ल पटेल यांचे इक्बाल मिर्ची बरोबर संबंध होते आणि असा आरोप भाजपनंच केला होता आणि ईडीनं सुद्धा त्या संदर्भामध्ये कारवाई केली होती. मग जर प्रफुल्ल पटेल यांच्यावर आरोप होते, त्यांच्यावर ईडीनं कारवाई केली होती, तरी सुद्धा हे इक्बाल मिर्चीची सोबत म्हणून आरोप झालेले प्रफुल्ल पटेल महायुतीला आवडतात. अगदी छान गोड करून समाधानानं त्यांना ते चालतात. म्हणजे देशद्रोह जर म्हणावं नवाब मलिकांचा, तर इकडे सुद्धा देशद्रोह्यांबरोबर संधान बांधणार आहे म्हणून आरोप झालेला होता प्रफुल्ल पटेल यांच्यावर. मग ते कसे काय चालतात? ते जर चालत असतील तर खरंच महायुतीला म्हणजे या देशभक्ती वगैरे जे काही सांगतात ते त्यांचं ढोंग आहे की केवळ त्यांचं ते एक सत्तेसाठीचं किंवा त्यांचं ते जे नाटक आहे ते केवळ लोकांना दाखवण्यासाठीचं आहे. बरं, सुधाकर बडगुजर हे झाले, प्रफुल्ल पटेल असतील, नवाब मलिक असतील, हे त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहकारी पक्षाचे. म्हणजे एखाद्या वेळेस द्या सोडून किंवा त्यांच्या पक्षातले आमच्याकडं कशाला असे ब्याद म्हणून जर त्यांनी सुधाकर बडगुजर नावाचा जो महात्मा आता भाजपामध्ये समावेश त्याचा करून घेतला, हा महान असा देशभक्त असलेला सुधाकर बडगुजर हा नेता त्या सलीम कुत्ता याच्याबरोबर नाचताना त्याचा व्हिडिओ बाहेर आला होता आणि त्याच्यावर हे नितेश राणेपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत अगदी बिंबीच्या देठापासून अगदी ओरडून सांगत होते हा देशद्रोही, यानं कशा पद्धतीनं म्हणजे मुंबई बॉम्बस्फोटाच्या हत्यामध्ये, त्या बॉम्बस्फोटाच्या प्रकरणामध्ये हा सलीम कुत्ता प्रमुख आरोपी म्हणून सांगितला गेला होता आणि तो सहकारी म्हणून सांगितला गेला होता. त्याच्याबरोबर नाचताना सुधाकर बडगुजरांचा व्हिडिओ येतो आणि ते सुधाकर बडगुजर हे भाजपमध्ये येतात आणि अगदी त्यांना पायघड्या अंतरल्या जातात भाजपामध्ये. म्हणजे हे देशद्रोही असलेले आरोप असलेले नेते आमच्या महायुतीमध्ये चालत नाहीत. नवाब मलिक आम्हाला चालणार नाहीत, पण सलीम कुत्ता बरोबर काम करणारा, नाचलेला, आनंदानं उड्या मारणारा सुधाकर बडगुजर सारखा देशप्रेमी व्यक्ती भाजपला कसा काय एवढा पवित्र करून घेता येतो? म्हणजे नेमकं भाजपचं देशभक्तीवर आधारित राजकारण आहे का? का भ्रष्टाचारा नको असतो भाजप किंवा भ्रष्टाचारावर म्हणजे भ्रष्टाचारी लोक भाजपला आवडतच नाहीत असं काही आहे का? म्हणजे जर नवाब मलिक हे भ्रष्टाचारी असतील तर मग अजित पवार यांच्यावर 70,000 कोटीचा जो आरोप झाला होता तो आरोप कुणी केला होता? काँग्रेसनं केला नव्हता, शिवसेनेनं केला नव्हता, हा देवेंद्र फडणवीस आणि भाजपनं केला होता. आणि ते बैलगाडीवर पुरावे घेऊन ते आयुक्तालयावर मोर्चा पण काढलेला होता.
मग असं असताना भ्रष्टाचाराचं वावडं म्हणजे त्यांना नसेल, म्हणूनच त्यांनी अजितदादांना अगदी सत्तेमध्ये मांडीला मांडी लावून त्यांच्याबरोबर बसले असतील ना. मग भ्रष्टाचारी चालत नाही का? चालतो भाजपला, तर चालतो आरोप असलेला म्हणतो. असं काही नाही, भ्रष्टाचारी कोण ते न्यायालय ठरवत असतं. मग भ्रष्टाचाराचे आरोप असलेला अजितदादा पवार यांच्यासारखा प्रमुख व्यक्ती चालतो. मग नवाब मलिक यांच्यावर देशद्रोह म्हणजे त्या भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि अंडरवर्ल्डशी संबंध आहेत म्हणून ते आरोप आहेत. या प्रफुल्ल पटेलावरही तेच आहेत, सुधाकर बडगुजर यांच्यावरही तेच आहेत. मग ही लोक चालतात, तर मग नवाब मलिक यांचे प्रमुख असलेले अजित पवार भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचे आरोपी म्हणून भाजपनं डिक्लेअर केलेले तेही भाजपला चालतात. मग नवाब मलिकच का चालत नाहीत? बरं, यांचं म्हणजे भाजपचं महायुतीचं राजकारण हे भ्रष्टाचार विमुक्तीसाठी आहे. देशभक्ती म्हणावं तर देशभक्ती या प्रकरणामधनं दिसत नाही. बरं, हे धर्मावर आधारित या महायुतीचं राजकारण आहे का? ते हिंदुत्वावर आधारित फार मोठं म्हणजे त्यांचा आत्मा राजकारणाचा हिंदुत्व सांगतात. आणि मग हे हिंदुत्वावर आधारित यांचं राजकारण आहे का? बरं, तसं म्हणावं तर 2020 मध्ये जे पालघरला साधूचं हत्याकांड घडलं होतं आणि या साधूच्या हत्याकांडामध्ये जे प्रमुख आरोपी म्हणून सांगितले गेले आरोपी, तर त्या आरोपी म्हणजे काशीनाथ चौधरी यांना भाजपनं त्यांच्या पक्षात प्रवेश दिला होता हो. आणि हे प्रकरण अगदी उद्धव ठाकरेंपर्यंत ते मुख्यमंत्री ते अगदी कसे साधूच्या हत्याकांडामध्ये सरकार म्हणजे निष्क्रिय ठरलं, म्हणजे अधर्मी राजकारण करणारे, धर्माला कुठेही किंमत न देणारे, म्हणजे आम्ही धर्माचे कसे आहोत हे सांगणारी भाजपा म्हणजे त्या पालघरमधल्या जो आरोपी आहे त्याला सुद्धा पक्षामध्ये प्रवेश देते. मग धर्मावर आधारित भाजप राजकारण करतं किंवा धर्म त्यांच्या राजकारणाचा आत्मा आहे असं म्हणता येईल का? मग भाजपच्या राजकारणाचा आत्मा नेमका काय आहे? त्यांना नवाब मलिकच केवळ का नको आहेत? म्हणजे भाजपच्या राजकारणाचा आत्मा भ्रष्टाचार विमुक्तीसाठी म्हणजे हिंदुत्वाचा आहे का? भ्रष्टाचार निर्मूलनासाठी त्यांचं राजकारण चालतं का? का देशभक्ती संस्कृतीसाठी ते लढतात? म्हणजे या सगळ्या गोष्टी अगदी ढोंग वाटायला लागतात. म्हणजे धर्म म्हणावं तर धर्म साधूची हत्या करणाऱ्या म्हणजे आरोप असणाऱ्या वर त्यांना सुद्धा पक्षात प्रवेश मिळतो. जर देशभक्तीचं म्हणावं तर देशद्रोह्यांबरोबर संधान बांधले असे आरोप झालेल्यांना त्यांच्या म्हणजे पक्षामध्ये महायुतीमध्ये स्थान मिळतं. भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्यांना मिळतं. म्हणजे देशभक्ती नाही, धर्म नाही किंवा त्यांचं ते जे म्हणावं भ्रष्टाचार विमुक्त तेही नाही. केवळ आणि केवळ नवाब मलिक यांना महायुतीमध्ये स्थान द्यायचं नाही आहे. त्याचं कारण म्हणजे ते केवळ मुस्लिम आहेत म्हणून की काय? म्हणजे देशद्रोही चालेल, भ्रष्टाचारी चालेल, तुमचा म्हणजे धर्मद्रोही चालेल, पण मुसलमान चालणार नाही. हे धोरण भारतीय लोकशाहीला पूरक किंवा लोकशाहीचं मूल्य जोपासणारं आहे का? मग का भाजपचं राजकारण केवळ सत्तापिपासू वृत्तीचं आहे? त्यांना त्या धर्माशी देणं घेणं नाही, त्यांना भ्रष्टाचाराशी देणं घेणं नाही, त्यांना देशभक्तीशी देणं घेणं नाही. म्हणजे हा केवळ सत्तेसाठी वाटेल ते करायला तयार असलेला एकमेव पक्ष म्हणजे भाजपा. आणि ही महायुती आहे का? या संदर्भात आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.